तर मुलांना आपलं जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपण संगत कोण ही जी कसोटी आहे ती पाहत होतो। तर पहा मुलांना, संगत कोण म्हणजेच काय? तर संगत कोण म्हणजेच आता याच्यामध्ये आपल्याला काही प्रमेय दिलेले आहे आणि ते प्रमेय जे आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे। बघा, आपल्याला जे प्रमेय विचारलेलं आहे ते आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात, असा आपला काय आहे तर प्रमेय आहे। मग त्यासाठी बघा आपण इथे काय करून घेतलेलं आहे तर एक आकृती जी आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे। रेषा L आणि रेषा M यांना छेदणारी जी रेषा आहे रेषा N ती आकृती देखील आपण इथे काढून घेतलेली आहे आणि आपण पाहू शकतो की इथे काही कोन जे आहेत ते तयार झालेले आहे। मग पुढील स्पष्टीकरणाद्वारे आपण काय करणार आहोत तर हे जे प्रमेय आहे ते आपण सिद्ध करणार आहोत। तर बघा, आपले हे जे प्रमेय आहे ते आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे। काय सिद्ध करायचं आहे? बघा, पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे की रेषा L व रेषा M यांची रेषा N ही काय आहे? छेदिका आहे। जसं आपण इथे बघितलेलं आहे की रेषा L आणि रेषा M यांची जी छेदिका आहे ती आहे रेषा N। मग कोन A व कोन B ही संगत कोणांची जोडी आहे? आपण आकृतीमध्ये बघू शकतो कोन A आणि कोन B ही कसली जोडी आहे तर संगत कोणांची जोडी आहे। मग कोन A बरोबर कोन B येणार आहे। कोन A बरोबर काय आलेला आहे तर कोन B हे आलेला आहे। मग साध्य काय करायचं आहे आपल्याला तर रेषा L एकरूप रेषा M हे आपल्याला साध्य करायचं आहे। बघा, आकृतीमध्ये दिल्याप्रमाणे रेषा L व एकरूप रेषा M हे काय करायचं आहे आपल्याला साध्य करायचं आहे। म्हणून सिद्धतामध्ये आपण बघा काय म्हटलेलं आहे तर कोन A अधिक कोन C बरोबर किती आहे तर 180 अंश। का तर रेषीय जोडीतील कोन आहे म्हणून। मग कोन B अधिक कोन C बरोबर किती येणार आहे? साहजिकच आहे 180 येणार आहे। म्हणजे छेदिकेच्या एका बाजूचे आंतरकोन कशा असणार आहे? पूरक कोन असणार आहे। म्हणून रेषा L एकरूप रेषा M आंतरकोनाची काय झाली? कसोटी झाली। म्हणून या गुणधर्माला समांतर रेषेचे संगत कोन कसोटी असे देखील म्हणतात। तर पहा मुलांनो, आपण इथे हे सिद्ध केलेलं आहे। आता जे दुसरं उदाहरण आपण घेणार आहोत ते उदाहरण देखील आपण इथे सिद्ध करणार आहोत एका आकृतीच्या सहाय्याने। तर उदाहरण आपलं काय आहे तर उदाहरण आपलं असं आहे की y बरोबर किती आहे तर 108 अंश आणि x बरोबर किती आहे तर 71 अंश। तर रेषा M व रेषा N समांतर होतील का ते आपल्याला कारणासह लिहायचं आहे। म्हणून बघा, दिलेलं आहे की आकृतीमध्ये x बरोबर किती आहे तर आपण बघू शकतो आपण रेषा M आणि रेषा N यांना छेदणारी जी रेषा L आहे ती काढलेली आहे आणि इथे आपले काय तयार झालेले आहेत, जे कोन आहेत ते आपले इथे तयार झालेले आहेत। मग x बरोबर किती आहे तर 71 अंश आहे आणि y बरोबर किती आहे तर 180 अंश आहे। हे कोन समांतर रेषांचे आंतरकोन आहेत। मग आकृतीमधील रेषा M व रेषा N समांतर आहेत का हे सिद्ध करण्यासाठी समांतर रेषांचे आंतरकोन कसोटी काय करणार आहोत आपण वापरणार आहोत। म्हणजेच कोन X व कोन Y यांची बेरीज किती यायला पाहिजे? साहजिकच आहे 180 अंश यायला पाहिजे। मग कोन X अधिक कोन Y मग किती होणार आहे तर 71 अंश अधिक 108 किंमत आपण काय केलेलं आहे ठेवलेल्या आहे किमती। मग कोन X अधिक Y कोन Y बरोबर किती होणार आहे याची बेरीज आपण केलेली आहे 179। हे 180 नाहीये, म्हणून आंतरकोन कसोटी लागू पडत नसल्यामुळे रेषा M व रेषा N ह्या कशा नाहीयेत तर समांतर नाहीये। आता पुढील देखील आपण जे उदाहरण आहे ते इथे अभ्यासणार आहोत। बघा, आपण जे पुढील उदाहरण घेतलेलं आहे ते असं आहे, जर किरण BA एकरूप किरण DE आणि कोन C बरोबर 50 अंश आहे तर कोन D बरोबर 100 अंश, तर कोन ABC चे माप जे आहे ते आपल्याला काढायचे आहे। त्यासाठी बघा आपण इथे एक आकृती काढून घेतलेली आहे। तर ही जी आकृती आहे या आकृतीवरून आपल्याला काय करायचं आहे तर ABCचं जे कोन ABCचं माप काढून घ्यायचं आहे। म्हणून आपण बघा त्याची उकल कशी करून घेतलेली आहे तर किरण BA एकरूपी किरण काय होणार आहे DA। बघा, किरण आपण इथे बघू शकतो किरण
बी ए किरण एकरूप काय आहे डी ए आहे. कोण सी बरोबर किती दिलेला आहे तर इथे आपण पाहू शकतो कोण सी बरोबर दिलेला आहे 50 अंश आणि कोण डी बरोबर किती दिलेला आहे तर कोण डी बरोबर दिलेला आहे 100 अंश. हे आहे समीकरण 1. तर आपल्याला कशाचे माप काढायचे आहे कोण ए बी सीचे जे माप आहे ते काढायचे आहे. म्हणून बिंदू सी मधून रेषा ए बीला समांतर रेषा एल काढली आहे व त्यावर बिंदू एम व बिंदू एन असे दाखवले आहे. आता रेषा एल ही किरण डी ईला समांतर असल्यामुळे कोण सी डी ई अधिक कोण डी सी एन बरोबर किती 180 अंश. समीकरण 1 वरून आपण हे घेतलेले आहे. आता किमती टाकूया. 100 अंश अधिक कोण डी सी एन बरोबर किती 180 अंश. मग कोण डी सी एन बरोबर 180 अंश वजा किती होणार आहे 100 अंश. मग कोण डी सी एन बरोबर किती आलेले आहे तर 80 अंश आलेले आहे. आता पुढील प्रमाणे आपण घेतलेलं आहे बघा कोण बी सी एम कोण बी सी डी आणि कोण डी सी एन ही रेषीय जोडीतील काय आहेत कोण आहेत. म्हणून ते परस्परांचे काय असणार आहे तर पूरक कोण असणार आहे. म्हणून कोण बी सी एम अधिक कोण बी सी डी अधिक कोण डी सी एन बरोबर काय आलेलं आहे 180 अंश आलेलं आहे. आता समीकरण 1 व समीकरण 2 वरून आपण पाहूया कोण बी सी एम अधिक 50 अंश अधिक 80 अंश बरोबर किती आलेलं आहे 180 अंश. मग कोण बी सी एम अधिक किती झालेले आहेत बघा 130 अंश आणि हे 180 अंश. मग कोण बी सी एम बरोबर किती 180 अंश वजा 130 अंश. तर कोण बी सी एम बरोबर आलेले आहे 50 अंश. हे आहे समीकरण 2. हे आपण 3 मानणार आहोत. मग आता किरण ए बी आणि रेषा एल एकमेकांना समांतर आहे. कोण ए बी सी बरोबर काय असणार आहे कोण बी सी एम. हे छेदिकेच्या एका बाजूचे अंतरकोन आहेत म्हणून ते परस्परांचे कसले कोण आहेत तर पूरक कोण आहेत. मग कोण ए बी सी अधिक कोण बी सी एम बरोबर किती 180 अंश. मग इथे समीकरण 3 वरून आपण हे घेतलेले आहे. तर कोण ए बी सी अधिक 50 अंश बरोबर 180 अंश. मग कोण ए बी सी बरोबर 180 अंश वजा 50 अंश. कोण ए बी सी बरोबर किती आलेलं आहे तर कोण ए बी सी बरोबर 130 अंश आलेला आहे. मुलांना आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत तर आपण या पाठामध्ये समांतर रेषा छेदिका यामुळे होणारा कोनांचा गुणधर्म तसेच समांतर रेषांच्या काही कसोट्यांचा सखोल अभ्यास आपण काय केलेला आहे या पाठामध्ये केलेला आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे समांतर रेषा हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात आपण त्याचा सराव खेळ परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरांचा सराव घेऊन देखील आपण समांतर रेषा हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर बघा मुलांनो याच्यावर आपण सर्वप्रथम सराव घेऊया आणि या सरावातून देखील आपल्याला कळणार आहे की आपले हे जे प्रकरण आहे आपल्याला कितपत समजलेलं आहे. बघा या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे जे आहेत ते तुम्हाला द्यायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन देखील दिले जाणार आहे. तर बघा आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो काय असणार आहे आणि यासाठी जे 2 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत ते देखील आहे की ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना डॅश असे म्हणतात. बघा छेदांतर रेषा म्हणतात की समांतर रेषा म्हणतात. सांगा पाहू आपले योग्य उत्तर जे आहे ते काय असणार आहे. अगदी बरोबर समांतर रेषा हे काय आहे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की 2 रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोनांची संख्या डॅश आहे. मग किती कोन तयार करतात बघा 8 की 12. अगदी बरोबर किती तर 8 कोन जे आहेत ते तयार होतात. कसे तर 2 रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणारे कोन किती तयार होतात तर 8 कोन तयार होतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की 2 रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन डॅश मापाचे असतात. ते असमान मापाचे असतात की समान मापाचे असतात. सांगा पाहू मग याचं जे योग्य उत्तर आहे ते काय असणार आहे. अगदी बरोबर काय आहे तर समान हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. बघा 2 रेषा एकमेकांना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान
मापाचे असतात. हे आहे आपलं योग्य उत्तर. तर पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे की रेषीय जोडीतील कोण परस्परांचे डॅश असतात. आता रेषीय जोडीतील कोण परस्परांचे काय असतात, डॅश असतात. म्हणजे काय असतात बघा, पूरक असतात की कोटिकोण असतात, सांगा पाहू. या दोन ऑप्शनपैकी आपले जे योग्य उत्तर आहे ते काय असणार आहे? अगदी बरोबर, पूरक हे आपलं काय आहे, योग्य उत्तर आलेलं आहे. बघा, रेषीय जोडीतील कोण परस्परांचे काय असतात, तर पूरक कोण असतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की दोन समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या कोनांचे गुणधर्म सिद्ध करण्यासाठी आपण डॅशचे प्रसिद्ध गृहीतक वापरतो. कोणाचे प्रसिद्ध गृहीतक वापरतो पहा, युक्लिडचे की न्यूटनचे? प्रसिद्ध गृहीतक कुणाचे आहे? अगदी बरोबर, युक्लिडचे आहे. म्हणून आपण काय करत असतो, दोन समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणारे कोनांचे गुणधर्म सिद्ध करण्यासाठी आपण काय करत असतो, युक्लिडचे प्रसिद्ध गुणधर्म युक्लिडचे प्रसिद्ध जे गृहीतक आहे ते आपण वापरत असतो. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे कोन डॅश कोन असतात. तर ते पूरक कोन असतात की कोटिकोण असतात? मग आपलं उत्तर काय आहे? अगदी बरोबर, तर पूरक कोन असतात. पुन्हा बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोन असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज डॅश असते. किती असते पहा, 180 अंश असते की 360 अंश असते? तर समद्विभुज त्रिकोणांच्या सर्व कोनांची जी बेरीज आहे ती असते, अगदी बरोबर, 180 अंश. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की समांतर रेषा एकमेकांना डॅश छेदतात. त्या समांतर ज्या रेषा असतात त्या एकमेकांना छेदतात का? बघा, आपण आकृतीमध्ये पाहिलेलं आहे की दोन समांतर रेषा असतात आणि त्यांना छेदणारी एक छेदिका असते. त्यामुळे काय होतं, तर 8 कोन तयार होत असतात. पण ज्या समांतर रेषा आहेत त्या एकमेकांना छेदत नाही. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? अगदी बरोबर, कधीही नाही. दोन समांतर रेषा आहेत त्या एकमेकांना कधीही छेदत नाही. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जेव्हा दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा डॅश कोनाच्या जोड्या एकरूप असतात. तर कुठल्या जोड्या एकरूप असतात? पूरक कोनाच्या की विरुद्ध कोनाच्या? अगदी बरोबर, विरुद्ध कोनाच्या ज्या जोड्या असतात त्या कशा असतात, तर एकरूप असतात. आणि पहा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे, छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची बेरीज 180 अंश असेल तर त्या रेषा डॅश असतात. त्या असमांतर असतात की समांतर असतात? अगदी बरोबर, त्या कशा असतात, तर समांतर असतात. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण या प्रकरणावरती जो सराव आहे तो देखील आपण घेतलेला आहे. म्हणजे समांतर रेषा हे आपलं भाग 2 मधील जे प्रकरण आहे ते जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, काही प्रश्नांचा सराव आपण इथे करून घेणार आहोत. चला मग करूया आपण काही प्रश्नांचा सराव खेळाच्या माध्यमातून. आता बघा, आपण क्रिकेट हे खेळ जो आहे तो निवडलेला आहे आणि यामध्ये आपल्याला काय विचारलं जाईल, तर काही प्रश्न विचारले जाईल आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन जे आहे ते विचारले जाणार आहेत. तर बघा, जर एखादी रेषा एका प्रतलातील 2 समांतर रेषेला लंब असेल तर दुसऱ्या रेषेला ती डॅश असते. आणि त्यासाठी आपल्याला इथे 4 ऑप्शन जे आहेत ते इथे दिलेले आहे. बघा, समांतर, छेदते की लंब. जर एखादी रेषा एका प्रतलातील 2 समांतर रेषेला लंब असेल तर दुसऱ्या रेषेला ती डॅश असते. साहजिकच काय असणार आहे बघा, समांतर, छेदते आणि लंब. साहजिकच आहे, काय असणार आहे, लंब. अगदी बरोबर, तर लंब हे ऑप्शन काय आहे, आपलं योग्य आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, समांतर रेषाचे चिन्ह कोणते? बघा, हे आपल्याला इथे 4 चिन्ह दिसत आहे. तर त्यापैकी समांतर रेषेचे जे चिन्ह आहे ते कुठले आहे? अगदी बरोबर, जे ब्ल्यू कलरच्या बाजूला आहे, ज्या 2 उभ्या रेषा आहेत त्यांना समांतर रेषेचे चिन्ह असे म्हणतात. म्हणजेच आपलं हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज डॅश असते. म्हणजे कुठली असते पहा, 360 अंश, 180 अंश, 90 अंश की 45 अंश? काय असते सांगा पाहू?
अगदी बरोबर, 180 अंश असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोनाची बेरीज डॅश असते, तर ती काय असते पहा. 90 अंश, 0 अंश, 360 अंश की 180 अंश. पुन्हा प्रश्न पहा काय आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकाच्या एका बाजूच्या अंतरकोनाची बेरीज ही डॅश असते, किती असणार आहे. अगदी बरोबर, 180 अंश हे असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप हे 40 अंश असतील तर त्याच्या संगत कोनाचे माप हे किती असणार आहे. त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. बघा, पहिला पर्याय जो आहे तो आहे 140 अंश, दुसरा आहे 40 अंश, तिसरा आहे 50 अंश आणि शेवटचा आहे 180 अंश. मग सांगा पाहू काय असणार आहे. अगदी बरोबर, तर ते असणार आहे 40 अंश. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश कोन तयार होतात, तर किती कोन तयार होतात. दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर साहजिकच आहे किती कोन तयार होतात. 8 कोन तयार होतात. ऑप्शनमध्ये आहे का, तर आहे. बघा, 8, 4, 2 आणि 16 किती कोन तयार होतात, तर 8 कोन तयार होतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो, त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 76 अंश आणि कोन B बरोबर 48 अंश, तर कोन C चे माप आपल्याला सांगायचे आहे. बघा, 128 अंश, 124 अंश, 66 अंश की 56 अंश, किती असणार आहे. अगदी बरोबर, किती असणार आहे, तर 66 अंश जे आहे एवढं माप असणार आहे कोन C चं. पुढचा प्रश्न आहे, डॅश या सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. कशाचे 180 अंश असते पहा. चौकोन, त्रिकोण, चौरस की आय, कसले असणार आहे. अगदी बरोबर, त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते. आपला पुढचा प्रश्न आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे व्युत्क्रम अंतरकोनाच्या जोडीतील एका कोनाचे 75 अंश माप असेल तर दुसऱ्या कोनाचे माप हे किती असणार आहे. बघा, 105 अंश, 110 अंश, 75 अंश की 45 अंश, किती असणार आहे. अगदी बरोबर, 105 अंश एवढं असणार आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे, डॅश आणि संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. बघा, ऑप्शन आपल्याकडे आहे उत्क्रम, संगत, अंतर, व्युत्क्रम आणि संगत. कुठलं ऑप्शन बरोबर आहे. अगदी बरोबर, पहिलं उत्क्रम हे जे ऑप्शन आहे ते आपलं अगदी बरोबर आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा सराव जो आहे तो आपण अगदी व्यवस्थितपणे केलेला आहे. आता याच प्रकरणावरती आपण परीक्षा देखील घेणार आहोत. तर पहा मुलांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्यासाठी तुम्हाला 4 ऑप्शन देखील दिले जातील आणि तुम्हाला त्यासाठी एक पर्याय जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर बघा, त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 76 अंश, कोन B बरोबर 48 अंश, तर कोन C चे माप जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. तर ते बघा काय आहे, 128 अंश, 124 अंश, 66 अंश की 56 अंश, काय असणार आहे. अगदी बरोबर, 66 अंश हे असणार आहे. पुढचा आपला जो प्रश्न आहे तो असा आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप हे 40 अंश असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप डॅश असते, किती असणार आहे पहा. 140 अंश, 40 अंश, 50 अंश की 180 अंश, किती असणार आहे. अगदी बरोबर, ते असणार आहे 180 अंश. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जर एखादी रेषा एका प्रतलातील दोन समांतर रेषेला लंब असेल तर दुसऱ्या रेषेला ती डॅश असते, काय असणार आहे पहा. समान, समांतर, छेदते की लंब. अगदी बरोबर, लंब असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची बेरीज ही डॅश असते. बघा, 90 अंश असते, 0 अंश असते, 360 अंश असते की 180 अंश असते, सांगा पाहू. अगदी बरोबर, 180 अंश असते.
आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश आणि संगत कोणाची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात. कुठला तो कोण आहे पहा. उत्क्रम कोण, संगत कोण, आंतर कोण, उत्क्रम कोण की उत्क्रम आणि संगत कोण, कुठला असणार आहे. अगदी बरोबर, उत्क्रम कोण आणि संगत कोणांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा कशा असतात, समांतर असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डॅश या सर्व कोणांची बेरीज 180 अंश असते. बघा, चौकोन, त्रिकोण, चौरस की आयत कशाची बेरीज किती असते तर 180 अंश असते. त्रिकोणाची. अगदी बरोबर, कशाची तर त्रिकोणाची. पुढचं जे आहे आपला प्रश्न, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या उत्क्रम अंतर कोणाच्या जोडीतील एका कोणाचे माप 75 अंश असेल तर दुसऱ्या कोणाचे माप डॅश असते. बघा, 105 अंश, 110 अंश, 75 अंश की 45 अंश, काय असणार आहे. अगदी बरोबर, 105 अंश हे असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज डॅश असते. बघा, काय असते. 360 अंश, 180 अंश, 90 अंश की 45 अंश, काय असणार आहे. अगदी बरोबर, 180 अंश असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता डॅश कोण तयार होतात. बघा, 8, 4, 2 की 16 किती कोण तयार होतात. अगदी बरोबर, 8 कोण तयार होतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे समांतर रेषेचे चिन्ह जे आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ते ह्या चारपैकी कुठलं असणार आहे तर ह्या ज्या दोन रेषा दिलेल्या आहेत उभ्या याला समांतर चिन्ह जे आहे ते म्हटलं जातं. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे जे आपलं भाग 2 मधील दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा, हे यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण त्याची काही प्रश्न उत्तरे जी आहे ती देखील इथे समजून घेणार आहोत. तर बघा, पहिला जो आपला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे समांतर रेषा कशाला म्हणतात. बघा, समांतर रेषा कशाला म्हणतात तर त्यासाठी बघा आपल्याला इथे सांगितलेलं आहे की ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकांना छेदत नाही त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. ज्या रेषा एकाच प्रतलात असतात पण एकमेकांना छेदत नाहीत त्या रेषांना काय म्हटलं जातं तर समांतर रेषा असे म्हटलं जातं. तर बघा, अशा प्रकारे आपण याचं उत्तर देखील घेतलेलं आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे आंतरकोनाचे प्रमेय लिहा. बघा, त्याचे उत्तर आपण इथे काढून घेतलेलं आहे. तर जे आंतरकोनाचे प्रमेय आहे ते असे आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणारे आंतरकोन एकमेकांचे काय असतात तर पूरक कोन असतात. पुन्हा एकदा पाहूया. बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूला असणाऱ्या आंतरकोन एकमेकांचे कोणते कोण असतात तर पूरक कोण असतात. तर अशा प्रकारे याचे उत्तर देखील आपण घेतलेलं आहे. आता पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे संगत कोनाचे व उत्क्रम कोनाचे गुणधर्म यांचे प्रमेय आपल्याला लिहायचे आहे. बघा, ते जे प्रमेय आहे ते आपण इथे घेतलेले आहे. आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे की संगत कोनाचे व उत्क्रम कोनाचे गुणधर्म यांचे प्रमेय आपल्याला विचारलेले आहे. बघा, प्रमेय काय आहे. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोनाच्या जोडीतील कोनाची मापे कशा असतात तर ती समान असतात. मग प्रमेय काय आहे तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या उत्क्रम कोनाच्या जोडीतील कोनाची मापे देखील कशी असतात तर ती समान असतात. हे आपण प्रमेय जे आहे ते घेतलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की रेषांच्या समांतरतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. बघा, इथे त्या कसोट्या आपण सांगितलेल्या आहे की रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या आपल्याला विचारलेल्या आहे. बघा, छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनाची जोडी ही कशी असते पूरक कोनांची असेल तर त्या रेषा कशा असतात समांतर असतात. मग उत्क्रम कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा कशा असतात समांतर असतात. आणि संगत कोनांची एक जोडी समान असेल तर त्या रेषा देखील कशा असतात तर समांतर
असतात। अशा प्रकारे आपण हे उत्तर देखील घेतलेलं आहे। आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत की आकृतीमध्ये दोन रेषा AB आणि CD समांतर असून यांना रेषा PQ छेदिकेने छेदले असल्यास T ची जी किंमत आहे ती आपल्याला इथे काढायची आहे। बघा जी T ची किंमत आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे। तर बघा त्रिकोण CSR अधिक DSR बरोबर किती, तर 180 अंश, कारण रेषीय जोडीतील ते काय आहेत, कोण आहेत। मग त्रिकोण CSR अधिक 2T बरोबर किती, तर 180 अंश। मग त्रिकोण CSR बरोबर 180 अंश वजा काय होणार आहे, 2T होणार आहे। मग त्रिकोण CSR बरोबर त्रिकोण ARP ह्या कारण संगत कोण आहेत, म्हणून 180 वजा 2T बरोबर 2T बरोबर अधिक काय होणार आहे, 15। मग 4T बरोबर 180 वजा किती, तर 15। AT बरोबर किती आलेले आहे, 165 आलेले आहे। मग T बरोबर आहे 165 भागिले 4 किती आहे बघा, 41.25। म्हणजेच T ची किंमत आपण काढलेली आहे ती आलेली आहे 41.25। ही T ची जी किंमत आहे ती इथे काढून घेतलेली आपण आहे। तर बघा अशा प्रकारे काही जे प्रश्न उत्तरे आहेत ते त्यांचा सराव जो आहे तो देखील आपण या पाठामध्ये करून घेतलेला आहे। तर बघा समांतर रेषा याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे, त्याचा सराव देखील घेतलेला आहे। खेळाच्या माध्यमातून देखील आपण हा पाठ जो आहे तो समजून घेतलेला आहे, तसेच त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे। काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्यांचा सराव देखील आपण या पाठामध्ये केलेला आहे। तर अशा प्रकारे भाग 2 मधील आपलं जे दुसरं प्रकरण आहे समांतर रेषा हे पूर्ण झालेलं आहे। लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।